हरिओम. आवाज येतोय ना बरोबर? सुरुवात करू. कोणतीही सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेत. पाठकडा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. हनुवटी जमिनीला समांतर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण स्थिरता आणि शिथिलता. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन. आहे तो श्वास सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. पोट किंचितच बाहेर येतंय. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास आणि श्वसन मार्ग दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. मंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा आणूया. अ ओम आणि चंद्रबिंदी 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जाणीवपूर्वक ओंकार ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. ओ. दीर्घ श्वास भरून घेऊया. ओ. गलगत मिटलेले तसेच दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये. आंतरिक सजगता. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. हातांची ज्ञान मुद्रा आणि गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. आपापल्या क्षमतेने यथाशक्ती कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करेल. आज आपण सुरुवात शयनस्थितीपासून करणार आहोत. तर आता एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. अवकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. प्रियाताई, तुम्हाला बरं वाटतंय का? हा, सावकाश प्रयत्न करा. ठीक आहे, ठीक आहे. करा, तुम्ही पाठीवर पडा. काही हरकत नाही. पण तुमच्या क्षमतेप्रमाणे हे करा. हा, सुरुवात करूयात आपण. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा आणि आपल्या हातांचा विळखा डाव्या पायाला द्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून समोरून डाव्या पायाला विळखा द्या. हा, बरोबर. आणि आता उजवा जो आपला पाय आहे तो सावकाश 90 डिग्री वर घ्या. उजवा पाय 90 डिग्री वर. बरोबर. आणि आता उजव्या पायाच्या अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करा. स्वतःकडे खेचून घ्या आणि ताणून घ्या. बरोबर. अँकल जॉईंट्स मध्ये. हा, आता डाव्या पायाचा आपण दोन्ही हातांचा विळखा दिलाय डाव्या पायाला आणि उजवा पाय वर घ्यायचा. जर तुम्हाला हे अनकम्फर्टेबल वाटत असेल तर मग हाताचा विळखा सोडून द्या आणि डावा पाय पूर्णपणे जमिनीवर टेकवा आणि हात शरीराच्या जवळ घ्या. जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर दोन्ही हात खाली घेऊन तुम्ही ही कृती करू शकता आणि पाय पूर्णपणे जमिनीवर टेकवा. तुम्हाला जसं जमेल तसं. आणि आता उजव्या पायाच्या अँकल जॉईंट्स मध्ये आपण हालचाल करतोय. स्वतःकडे खेचतोय आणि ताणून घेतोय. हा, आणि आता रोटेशन करा पावलामध्ये क्लॉकवाईज. बरोबर, छान. आणि अँटी क्लॉकवाईज. बरोबर. आता आपल्याला उजवा पाय सावकाश खाली घ्यायचा आहे. सावकाश खाली घ्या. पूर्णपणे जमिनीवर टेकवा. एकदम रिलॅक्स व्हा. आणि आता श्वास घेत घेत पाय वर घ्या. उजवा पाय श्वास घेत वर 90 डिग्री. हा, आणि श्वास सोडत खाली. पूर्णपणे खाली येऊ दे. बरं, आता हे करताना डोकं उचलायचं नाहीये. डोकं पूर्णपणे जमिनीवर, खांदे रिलॅक्स असतील. श्वास घेत उजवा पाय वर. श्वास सोडत खाली. बरोबर, अगदी सावकाश कृती. अजून एकदा करूया. श्वास घेत घेत पाय वर घेऊया. हा, उजवा पाय वर. आणि आता श्वास सोडत फोल्ड करा. दुमडून घ्या. तिथल्या तिथेच दुमडून घ्या. म्हणजे खाली जमिनीवर न टेकवता दुमडून घ्या. हा, बरोबर. पुन्हा श्वास घेत सरळ करा आणि श्वास सोडत फोल्ड करा. वरच्या वर श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. बरोबर. श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. बरोबर. पुन्हा एकदा सावकाश उजवा पाय सरळ करा आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. खाली टाच जमिनीकडे येऊ दे. पूर्ण जांघेतून उजवा पाय आपण गोलाकार फिरवतोय. मोठं वर्तुळ करूया उजव्या पायाच्या आधाराने. हा, आणि आता अँटी क्लॉकवाईज घ्या. दिशा बदल करून घ्या. अगदी सावकाश कृती. तुम्ही 2 वेळा केलं तरी चालेल पण ते अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक करा. हा, सावकाश. आता उजवा पाय नियंत्रित जमिनीवर घ्या. डाव्या पायाचा वळखा सोडून द्या आणि डावा पाय सरळ करा. विश्रांती. बघा, उजव्या पायामध्ये आणि डाव्या पायामध्ये काही फरक जाणवतोय का बंद डोळ्यांनी? उजवा पाय तुम्हाला थोडासा जड जाणवेल आणि डावा पाय हलका आहे. आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करून त्याला समोरून हातांचा विळखा द्या किंवा पाऊल पूर्णपणे जमिनीवर तुम्ही ठेवून हात शरीराच्या जवळ ठेवा. तुमच्या कम्फर्टेबल प्रमाणे. खांदे एकदम रिलॅक्स. आणि आता सावकाश डावा पाय आपण 90 डिग्री वर घेऊया आणि आता खाली घेऊया. आपण अँकल जॉईंटचे नंतर करूया. सावकाश खाली घ्या डावा पाय. पुन्हा श्वास घेत घेत डावा पाय वर. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर घेऊया आणि आता आहे तो श्वास सोडून
अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल डाव्या पावलाच्या. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. बरोबर, छान. व्हेरिकोज व्हेन्स सायटिकाचा त्रास कमी होतो जेव्हा आपण या कृती करतो. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. बरोबर, छान. आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. आता श्वास घेत सरळ करा, श्वास सोडत फोल्ड, श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. बरोबर, श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. पुन्हा सावकाश पाय सरळ करा आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. मोठं वर्तुळ. 1, टाच पूर्णपणे जमिनीकडे जाऊ दे. 2, बरोबर. तुमच्या क्षमतेप्रमाणे 1 ते 2 वेळेला. आणि मग अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. बरोबर, छान. सावकाश डावा पाय आता नियंत्रित खाली येईल. उजव्या पायाचा वळखा सोडून द्या, उजवा पाय सरळ करा आणि पुन्हा एकदा विश्रांती. बघा, दोन्ही पायाच्या आपण केल्यामुळे बॅलन्स झालेला आहे उजव्या आणि डाव्या पायामध्ये, त्याचा अनुभव. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला उजवा पाय जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढा जमिनीला घासत घासत उजव्या बाजूला घेऊन जायचा आहे. जमिनीला घासत घासत जेवढं शक्य आहे तेवढं उजवीकडे, फक्त उजवा पाय. आणि पुन्हा एकदा जमिनीला घासत घासत मध्यभागी. अजून एकदा कृती. जास्तीत जास्त उजवा पाय जमिनीला घासत घासत उजवीकडे घेऊन जाऊया आणि मध्यभागी आणूया. अजून एक राऊंड. जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे आणि पुन्हा मध्यभागी. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डावीकडे आणि मग मध्यभागी. अगदी सावकाश कृती करा, पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते. दोन्ही हात खांद्यातून वरती सरळ केले तरीही चालेल. आणि मग कृती करा म्हणजे जास्तीत जास्त पायाची मुवमेंट होईल. पुन्हा एकदा डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. अजून एक राऊंड. जास्तीत जास्त डावा पाय जमिनीला घासत घासत डावीकडे आणि मध्यभागी. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता दोन्ही हात सरळ वर घ्या 90 डिग्री वरती, तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता मनगटामधून हाताचा तळवा स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे ताणूया. वर घेऊया, जमिनीकडे ताणूया. वर, खाली, वर, खाली. आता दोन्ही हातांची बोटं जास्तीत जास्त स्ट्रेच करा, जास्तीत जास्त ताण. अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्या. आणि पुन्हा एकदा रोटेशन क्लॉकवाईज मनगटाचं 1. आपल्याला पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल होतीये का हे बघा. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला. आपण जाणीवपूर्वक कृती, मनगटामध्येच हालचाल. बरोबर. आता दोन्ही हातांच्या मुठी सोडून द्या, दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवा. आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन. सगळ्या कृती शयन स्थितीमध्ये. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत कोपरं वर, श्वास सोडत खाली. 1, श्वासाशी आधारित. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन. आणि आता श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने आता आपण करतोय. 2 आणि 3. 3 वेळा झालं की मग थांबा. इथे पूर्ण आपलं रोटेशन होत नाही, तिथल्या तिथेच रोटेशन होतं. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा विश्रांती. आता आपण करणार आहोत बटरफ्लाय मुवमेंट. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आपण जसं बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे दोन्ही पाय फोल्ड करा आणि पावलं जुळवून घ्या एकमेकांना. बरोबर, छान. हा,
आणि गुडघे एकदम लूज सोडा जमिनीकडे, एकदम लूज, एकदम रिलॅक्स सोडायचे आहेत. हा. आणि आता पुन्हा एकदा मुवमेंट करूया. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि ती पकड आपल्या मागे घ्या डोक्याच्या इथे, म्हणजे तुम्हाला पायाची मुवमेंट करणं सोपं जाईल. हा. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत गुडघे वर घेऊया आणि श्वास सोडत खाली. जी आपण ही कृती करतोय ही जशी स्त्रियांसाठी उपयुक्त आहे तशीच ती पुरुषांसाठी सुद्धा तेवढीच लाभदायक आहे. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडून द्या. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता जे आपण हात वरती घेतले डोक्याच्या दिशेने, ते दोन्ही हात जोडून घ्या आणि जोडलेले हात आपल्या छातीपाशी ठेवा. जोडलेले हात छातीपाशी. दोन्हीही पावलं आपण एकमेकांना जुळवून घेतलीये आणि गुडघे जमिनीकडे सैल सोडले. बरोबर. आता हे जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. बघा तुमचे गुडघे अजून जमिनीकडे सैल सोडले जातील. जेव्हा आपण वरती खेच देतोय तेव्हा आपोआप आपल्या मांड्या गुडघे अजून जमिनीच्या दिशेने जात आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेच वरच्या बाजूने, जास्तीत जास्त ताण. डोळे अलगद मिटून घेऊया. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, पाठकणा रिलॅक्स ठेवा, डोळे अलगद मिटलेले. आणि दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. दीर्घ श्वसन करताना आपला पाठकणा कसा वर ताणला जातोय त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊया. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास धरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. आता हात आपल्याला तसेच ठेवायचे. फक्त पाय जे आहेत ना बटरफ्लाय मध्ये, ते मात्र आता सरळ करा. दोन्ही पाय खालच्या खाली सरळ करा. हात तसेच ठेवा डोक्याच्या दिशेने वर. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले विरुद्ध बाजूने जाऊ देत. आणि आता आपण करतोय उत्तान ताडासन. जास्तीत जास्त स्ट्रेच. पावलं जमिनीकडे ताणा आणि दोन्ही हात वरच्या बाजूने ताणा. जर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून अनकम्फर्टेबल वाटत असेल तर हातांची बोटं सोडून द्या. दोन्ही तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत हाताचे आणि जास्तीत जास्त स्ट्रेच. स्ट्रेच. दोन्ही हात वरती ताणून दोन्ही पाय जमिनीच्या दिशेने ताणायचे आणि जास्तीत जास्त स्ट्रेच. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. हात खाली घ्या शरीराच्या जवळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता पाय उजवीकडे, मान डावीकडे. थोडीशी डायनामिक हालचाल. पाय डावीकडे, मान उजवीकडे. बरोबर. छान. पुन्हा एकदा पाय उजवीकडे, मान डावीकडे. पाय डावीकडे, मान उजवीकडे. आपण हे सगळे लुजनिंग एक्सरसाइज करतोय. पाय डावीकडे, मान उजवीकडे. पाय डावीकडे, मान. बरोबर. पाय उजवीकडे, मान डावीकडे. अशा प्रकारे अजून 2 वेळेला ही कृती करून घेऊया. छान. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. आज आपण बघणार आहोत रोलिंग. तर आधी बघून घ्या कसं केलं जातं. तर इथे दोन्ही काल आपण जे केलं ते साइडवर्ड रोलिंग केलं. आज आपल्याला अप अँड डाऊन करायचंय. बघा मी दाखवते तुम्हाला. ज्यांना पाठीची दुखणी आहे किंवा नुकतीच एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल किंवा हृदयाचा त्रास असेल, त्यांनी मात्र अप अँड डाऊन करणारी ही कृती आहे ती टाळायची आहे. तर इथे आपल्याला हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून समोरून आपल्या पायाला विळखा द्यायचा आहे आणि आपल्याला हलकासा झटका देऊन
उठून बसायचंय आणि पुन्हा जमिनीवर यायचंय. बघा या प्रकारे दाखवते मी तुम्हाला. उठायचंय, टाचा वर उचलायच्या आणि पुन्हा एकदा जमिनीवर यायचं. उठायचं, टाचा वर उचलायच्या आणि पुन्हा जमिनीवर पाठीवर पडायचं. अशा प्रकारे कृती. थोडस आपल्याला शरीर आपलं लिफ्ट करायचंय. ठीक आहे. त्याच्याने वेट लॉस चांगला होतो आणि आपलं जे पोटाचा जो वाढलेला भाग आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. तर सुरुवात करूया. ज्यांना पाठकाणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळा. तर आता सुरुवात करूया. हाताची पकड घ्या दोन्हीही आपल्या पायांच्या भोवती आणि आता थोडस आपल्या शरीराला आपल्याला वर म्हणजे थोडस लिफ्ट करायचंय, वरती उचलायचं आणि पुन्हा जमिनीवर यायचं. सुरुवात करूया. अप, डाऊन, अप, त्याचा वर, डाऊन, पावलं डोक्याकडे, अप, त्याचा वर, पावलं डोक्याच्या दिशेने, अप, त्याचा वर. बरोबर, छान. अजून दोनदा. यथाशक्ती कृती, हा कुठेही ओव्हरट्राय होतो. आणि आता सावकाश डाऊन, जमिनीवर या. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे टर्न व्हायचं. उजव्या कुशीला, कपाळ जमिनीवर आणि डोकं न उचलता सावकाश डावीकडे, कपाळ जमिनीवर. ही जी आपण कृती करतोय त्याच्याने पुढे जी आपल्याला काही आसनं गरजेचे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला आपला सीटचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी हे थोडेसे युजनिंग एक्सरसाइज. बरोबर. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय आधी हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. करणार आहोत आपण पूर्ण पवनमुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलायचे आहेत आणि दोन्ही पायांना विळखा. दोन्ही पाय फोल्ड करा आणि हाताचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. बघा पोटावरती छानपैकी प्रेशर आलेलं आहे. पोट एकदम रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, डोळे अलगद मिटून घ्या. पोटावरती आलेल्या प्रेशरकडे लक्ष आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. पावलं एकदम रिलॅक्स करा. जमिनीच्या दिशेने सैल सोडा. खांदे सुद्धा रिलॅक्स आहेत. आता ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचला. आपली हनुवटी किंवा ना दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. बरोबर. यथाशक्ती कृती. आता इथे थोडस आपलं शॉर्ट ब्रीथिंग होतं. छान. उलट चाल करताना आधी डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि सावकाश जमिनीवर. विश्रांती. पोटावरती प्रेशर तो आता रिलीज होतोय. पाठतळ्यावरती हलकासा ताण होता. त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. जो काही परिणाम झालाय संपूर्ण शरीरामध्ये त्याकडे लक्ष. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश सोडून द्या. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारा आज आपण बघणार आहोत सुलभ मत्स्यासन. तर फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या हे कसं केलं जातं. तर ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन पुन्हा एकदा ज्यांना पाठखाणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हृदयासंबंधी कुठलेही समजा आजार असतील तर त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. कारण की इकडे आपल्या चेस्ट मसल्सचं फुफ्फुसांचं थोडस तिथे ताण येतो. पर ह्याचे फायदे काय आहेत तर थायरॉइड उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलेलं आहे. तर बघा आज आपण सुलभ करतोय, सोपी पद्धत आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही आपले हात जे आहेत हातांची बोटं
आपल्या कानाच्या इथे घ्यायची आहेत, म्हणजे आपोआप आपली कोपरं सिलिंगच्या दिशेला जातात. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर लावायचा. आता स्त्रियांनी समजा केस बांधले असतील तर थोडासा आपला जो रबर आहे तो थोडासा लूज करायचा आणि टाळूचा भाग जमिनीवर लावायचा. बघा दाखवते. टाळूचा भाग पूर्णपणे जमिनीवर, मग दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे, कोपरं जमिनीकडे सैल सोडायची आणि पावलं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने ताणून घ्यायची. बघा या प्रकारे ही कृती. इथे पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंत ताण येतो, त्याचबरोबर पाठकण्यावरती प्रेशर येतो. इथे आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते, आपला श्वसन मार्ग अधिक प्रमाणात सुधारतो. यथाशक्ती थांबल्यानंतर पुन्हा एकदा हातांचा आधाराने डोकं सावकाश वर उचलायचं, नियंत्रित जमिनीवर, आणि पाय रिलॅक्स, विश्रांती. ठीक आहे, करूया सुरुवात. यथाशक्ती प्रयत्न असेल हा, कुठेही उभटराय नको. विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. आणि आता आपल्या दोन्ही हातांची बोटं कानाच्या इथे येऊ देत, कोपरं सिलिंगच्या दिशेला. आता हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर लावा, म्हणजे आपली मान आतल्या दिशेला येते. बरोबर, छान, बरोबर. थोडस आपलं रबर जो आहे केसांचा तो लूज करा. हा, आणि त्यानंतर आपले दोन्ही हात मांडीवर, कोपरं जमिनीवर. छान झालंय दर्शनाताई. पावलं जमिनीकडे लूज सोडून द्या. हो, तुझं पण छान आहे चैत्राली, आणि हा सावते सरांचं पण छान आहे, प्रियाताईंचं पण छान झालंय. तुम्ही दिसत नाहीयेत मला कापसेताई. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं खूप छान दिसतंय. हा जरासा कॅमेरा खाली घ्या म्हणजे मला दिसेल. खूप छान. बाकीच्यांनी उलटचाल करायला हरकत नाहीये. कापसेताई तुम्ही करा पूर्ण. सावकाश आपल्या हातांचा आधार त्या डोक्याच्या इथे, कानाच्या इथे, आणि सावकाश डोकं सरळ करा. हा, छान झालं हा कापसेताई तुमचं पण. बरोबर. उलट चाल करताना पुन्हा आपले बोटांचा आधार द्या कानाच्या जवळ आणि सावकाश डोकं वर उचलून पाठीचा एक एक मणका जमिनीवर आणि विश्रांती. विश्रांती. पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंत ताण आणि पाठकड्यावरती प्रेशर, एकदम रिलॅक्स. आपण जो आता बघितला हा मत्स्यासनाचा अगदी सुलभ प्रकार आहे. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. काल आपण बघितलं अर्ध धनुरासन, आज आपण बघणार आहोत अर्ध नौकासन. कृती सेम आहे, फक्त आपल्याला पाय फोल्ड नाही करायचा, पाय सरळ ठेवायचा. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता उजवा जो आपला हात आहे तो सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. आणि आता आपल्याला डावा पाय आणि उजवा हात जमिनीपासून वर उचलायचा आहे आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर येईल. बघा, उजवा हात, डावा पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. डावा हात, उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर असेल. परफेक्ट, बरोबर. अपोजिट साइडने आपण ही कृती करतोय. छान. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे असेल. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. छान. सावकाश उजवा हात खाली, डावा पाय खाली, उजवा हात शरीराच्या जवळ घ्या आणि थोडा वेळ विश्रांती, एका गालावर पडून विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर.
आणि आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. आणि आता डावा हात, उजवा पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलूया. डावा हात समोरून ताणण्याचा प्रयत्न, उजवा उजवा पाय मागून ताणण्याचा प्रयत्न. छान. यथाशक्ती थांबूया. श्वास चालू आहे. 5 4 3 2 1. डावा हात खाली, उजवा पाय खाली, कपाळ जमिनीवर आणि विश्रांती. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. वाढलेली श्वासाची गती नॉर्मल होईल. आणि आज आपण करणार आहोत चतुरंग दंडासन. सोपा हे एकत्रित करू शकतो. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या. दोन्ही पावलांमध्ये अंतर. आणि आता पावलांचं माउंटन म्हणजेच पायाची बोट जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की आता आपल्याला सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग वर उचलायचा आहे. आणि जी आपल्या आणि हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असू देत. हाताची कोपरं जमिनीवर. आता जो मांड्यांचा भाग जमिनीवर आहे तो जमिनीपासून वर उचला. मांड्यांचा भाग जो जमिनीवर आहे, आता सीटचा भाग जो आहे तो नकळत आपण असा वर घेतो, तर तो वर न घेता आपला पॅरलल असेल. आपलं संपूर्ण शरीराचा भार आपले शोल्डर आणि आपले हात त्याच्यावर आहे. बरोबर. नजर समोर, नजर समोर. ठीक आहे. यथाशक्ती थांबा. छान. सावकाश उलटचाल करा. सावकाश पूर्णपणे मांड्या खाली जमिनीवर येऊ दे. कपाळ खाली जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. पुन्हा एकदा आता आपल्याला हीच कृती करायची, थोडीशी वेगळी असेल. पुन्हा कपाळ जमिनीवर, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत घ्या. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला गेली. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये मागून अंतर घ्या. पुन्हा पावलांचं माउंटन, टाचा सिलिंगच्या दिशेला आणि पावलं, पायाची बोटं जमिनीवर. आता हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत पूर्णपणे वरती या. दोन्ही हात सरळ होतील, खांद्यातून सरळ पूर्ण वरती. बरोबर. नजर समोर. आणि आता एकदा उजवीकडे टर्न व्हा. डाव्या पायाची टाच, मग डावीकडे बघून उजव्या पायाची टाच बघायची. बरोबर. छान. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. बरोबर. आता पुन्हा सावकाश नजर समोर. आता जे गुडघे आपले जमिनीवर आहेत ते आता जमिनीपासून वर उचला. गुडघे जमिनीपासून वर, पाय सरळ करा. प्रियता एकदा बघा इकडे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं केलंय ते. आणि आता दोन्ही पावलं जी आहेत ही जुळवून घ्या. एकमेकांच्या जवळ घ्या दोन्ही पावलं. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पायांच्या टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय जुळलेले. नजर आपली आता आपल्या नेवल रिजनकडे असेल. नजर आपली आपल्या नाभी प्रदेशाकडे. खांदे रिलॅक्स. आपलं डोकं जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. याला म्हणतात अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन. सूर्यनमस्कारामधली ही 8वी स्टेप आहे. आणि आता सावकाश आपल्याला डोकं सरळ वर घ्यायचंय. दोन्ही हातांच्या मध्ये नजर घ्या.
जी आपण हनुवटी गळ्याकडे गेली होती ती आता समोर येईल. हा, आणि आता पुन्हा उजवा जो आपला पाय आहे तो दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. उजव्या पायाचं पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. बरोबर बरोबर. हा, आता आपल्याला डाव्या पायाची जास्त मुवमेंट करायची नाहीये. डावा गुडघा सरळ ठेवा प्रियाताई. जर दुखत असेल तर थोडंसं पाऊल अजून थोडंसं पुढे घ्या शरीराच्या जवळ. पायामध्ये जर जास्त स्ट्रेच वाटत असेल तर. हा, ठीक आहे. आता जे हात आपले खाली आहेत ते सरळ वरती घ्या डोक्याच्या दिशेने. वरती घ्या. हा, आणि दोन्ही हात जोडून घ्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड द्या. सावकाश कृती. छान. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. नजर आपल्या हातांकडे नेता येते का ते बघा. श्वास घेतोय आणि सोडतोय. खूप छान. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. सावकाश दोन्ही हात खाली. बरोबर. आता उजवा पाय जो आपण समोर घेतलाय तो पुन्हा एकदा मागे घ्या. उजवा पाय मागे घ्या. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्या मागच्या मागे. आणि आता डावा पाय किंवा डावं पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. जर मध्ये नाही आलं ना तरीही चालेल, काही हरकत नाहीये. मध्ये नाही आलं तरी चालेल, पण उजवा गुडघा मात्र सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. मागे जो उजवा पाय आहे तो सरळ ठेवण्याचा प्रयत्न. हा, आणि आता पुन्हा दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. नमस्कार स्थितीमध्ये आपला बॅलन्स सांभाळा. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. नजर आपली जोडलेल्या हातांकडे. खूप छान. खूप छान. उलट चाल. सावकाश दोन्ही हात खाली. आपला डावा पाय मागे घ्या. आणि आता उजवं पाऊल पुढे, मग डावं पाऊल पुढे. असं करत करत हळूहळू दंड स्थितीमध्ये या. सावकाश स्टँडिंग मध्ये या. आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडून विश्रांती. आज आपण थोडस ऍडव्हान्स कृती केली. जर दम लागला असेल तर मुखधोती करून घ्यायची. मुखधोतीमध्ये जसं आपण खुर्चीत बसतो त्याप्रमाणे, आणि नाकाने श्वास घेऊन तोंडाने भराभर सोडायचा. म्हणजे वाढलेला श्वास आपला पुन्हा नॉर्मल होतो. ठीक आहे. आणि करूया आता नी रोटेशन. दोन्ही पावलं जोडलेली. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर. आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. सावकाश वर या आणि विश्रांती पुन्हा एकदा. आज आपण बघणार आहोत वृक्षासन. तर ज्यांना असं वाटेल की आपलं तोल जातोय तर त्यांनी भिंतीचा आधार घेऊन उभं राहायला हरकत नाहीये. तर वृक्षासनामध्ये पायाची स्थिती बघा कशी असते. थोडीशी पुढे घेऊन दाखवते. उजवा जो आपला पाय आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला अशा प्रकारे फिक्स करायचं. पायाची बोटं आहेत ही जमिनीच्या दिशेने जाते. आपला संपूर्ण शरीराचा जो भार आहे तो आपोआप डाव्या बाजूला शिफ्ट होतो. तर इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. त्याचबरोबर आपलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा इथे वाढवायचं. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि त्याच्यानंतर हा प्रकार आपण करू शकतो. कॉन्ट्राइंडिकेशन्स याला असे कुठलेही विशेष नाहीयेत. फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना यथाशक्ती कृती करायची. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाऊल जास्त वरती न घेता ते आपल्या पोटरीच्या इथे ठेवायला अशा प्रकारे हरकत नाहीये. ठीक आहे. बघा या प्रकारे तुम्ही ठेवू शकता. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाऊल मांडीकडे किंवा शरीराकडे वरती न घेता थोडस खाली आपली गुडघ्याची वाटी किंवा आपले काफ मसल्स आहेत तिथे ठेवायला हरकत नाही. तर याचे फायदे काय आहेत.
वृक्षासनामुळे आपोआप आपला आत्मविश्वास, एक आपली कॉन्फिडन्स लेवल वाढते. जो आपला उत्साह आहे तो वाढतो, म्हणजे मरगळ पूर्णपणे नाहीशी होते, उत्साह वाढतो. त्याचबरोबर आपलं मेटाबॉलिझम जे आहे त्याचा रेट वाढतो, चयापचयाची जी आपली क्षमता आहे ती वाढते. त्याचबरोबर पाठकाणा आपला वरती ताणला जातो, त्यामुळे पाठकाण्याचं आरोग्य तर सुधारतच. पण जर घरी लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा आवर्जून करायला सांगू शकता. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे मला 5 ते 14 या वयोगटामधली जी मुलं आहेत त्यांनी जर ही स्ट्रेचिंग वाली जेवढी आसनं करतील ना, तेवढी त्यांची उंची अधिक प्रमाणामध्ये वाढण्यास मदत होते. तर आता आपण सुरुवात करूया वृक्षासनाला. ज्यांना बॅलन्स आणि तोल जातो असं वाटेल त्यांनी भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये. दोन्ही पाय जुळलेले मॅट वर उभं राहून करा. कारण की आपण जेव्हा नवीन कृती करत असतो त्यावेळेला थोडासा आपला पायाचा तोल डगमगतो. म्हणून मॅट वर एकदा आपण उभं राहिलो ना की आपलं पाऊल बरोबर फिक्स होऊन जातं तिथे. ठीक आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. टाच आपली जास्तीत जास्त शरीराकडे असेल, पावलं जमिनीच्या दिशेने. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. छान. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि मग सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. दोन्ही हात जोडलेले. बरोबर. नजर समोर. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. आपण केलेला आसन, त्याचा आनंद आपण घेतोय, ती भावना मनामध्ये. खूप छान. आणि आता इथे पुन्हा एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. छान. खूप छान. आणि आता उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. दोन्ही हात खाली आणि उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. डाव्या पायावरती पूर्णपणे वजन आपलं जातं, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आता हीच कृती आपण विरुद्ध बाजू. थोडा वेळ विश्रांती घेऊन, म्हणजे एक पूर्णपणे श्वास घ्यायचा, तो पूर्ण सोडून द्यायचा. श्वासाची गती नॉर्मल आली की दुसऱ्या भागाकडे वळूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. कुणाला हे आसन उजवीकडून व्यवस्थित जमतं, कुणाला डावीकडून. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी आहे. बरोबर. पुन्हा नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आपला बॅलन्स सांभाळा व्यवस्थित. इकडे कसं नजर आपली स्थिर असेल ना की आपोआप आपल्याला बॅलन्स खूप चांगला येतो, साधता येतो. बघा रस्त्यांवरती लिहिलेलं असतं नजर हटी दुर्घटना घटी, त्याप्रमाणेच आपल्याला हा बॅलन्स समोर एका बिंदूकडे केंद्र, म्हणजे नीट लक्ष देऊन केंद्रित करायचं. आणि आता सुरुवात. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि मग सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. खूप छान. आणि जास्तीत जास्त वरच्या बाजूने खेच देऊया. छान. पुन्हा एकदा एकावर्तन दीर्घ श्वसनाचं आहे. तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. छान. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ आणि विश्रांती. आता आपण करणार आहोत त्रिकोणासन. तर इथे आपल्याला दोन्हीही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र हे करणं टाळायचं. उजवा पाय थोडस उजव्या बाजूला जाईल, उजवा पाऊल उजव्या बाजूला, डावा पाऊल डाव्या बाजूला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. एकत्रित करू शकतो, सोपं आहे. हा. आणि आता सावकाश कमरेतनं पुढे झुका. आणि आता आपला उजवा जो हात आहे तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. तुम्हाला जिथे उजवा हात जातोय तिकडे घेऊन जा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या.
आणि आता आपली नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली असतील. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा आणि यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. सावकाश उलटचाल करताना उजवा हात खांद्यातून पुन्हा सरळ होईल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ देत. थोडा वेळ विश्रांती. तिथल्या तिथेच पाय तसेच ठेवा मात्र. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. सावकाश कमरेतनं पुढे झुकूया. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा रिलॅक्स करा. हाताची पाचही बोटं जोडलेली. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पाठीच्या मणक्याला ट्विस्ट आहे. आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती सुद्धा पीळ आहे. ताणताप जाणवतोय. जोड श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. डावा हात पुन्हा खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करा. विश्रांती. दोन्ही पावलांमध्ये अंतर असेल. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात छातीपाशी. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश खाली बसा. सावकाश खाली बसा. आता हातांचा आधार जमिनीला न देता सावकाश सीटचा भाग जमिनीवर टेकवा. एक एक पाय सरळ करा. सावकाश सावकाश. आणि विश्राम. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मान. सीटचा भाग थोडासा मागे ढकलू. कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण सहज श्वास घेतोय आणि सहज सोडतोय याकडे लक्ष. श्वासाची गती वाढलीये की संथ आहे ते आपलं आपण तपासूया. करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तनं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वसन मार्ग आपण मोकळा केलाय प्राणायामाच्या आधी. दोन्ही हात जोडून घेऊया. मी बोलते, आपण माझ्या मागोमाग बोला प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं. प्राणस्येदं वशे सर्वं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं. मा मातेव पुत्रान् रक्षस्व. मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च प्रज्ञाञ्च. श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर.
आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी आणि संपत्ती प्राप्त करून देईल. आपल्या प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करतोय. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. काल आपण चंद्राभ्यास आणि सूर्याभ्यास पाहिला, म्हणजे एका नाकपुडीने श्वास घेतला आणि त्याच नाकपुडीने आपण श्वास सोडला, बरोबर. आज आपण बघणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. तर सूर्यभेदनाचा उल्लेख जो आहे हा आपल्याला सगळ्या ग्रंथांमध्ये सापडतो, पण चंद्रभेदन नावाचा असा कुठलाही प्राणायाम नाहीये. सूर्यभेदनच प्राणायाम हा प्रत्येक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. चंद्रभेदन म्हणजे आपण आपल्याला दोन्ही नाकपुड्या बॅलन्स करण्यासाठी आपण हे चंद्रभेदनची आवर्तन करतो. तर सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम. तर इथे काय आपल्याला करायचंय, जसं काल मी तुम्हाला उजव्या हाताची अंगुली मुद्रा दाखवली होती किंवा प्राणायाम मुद्रा, म्हणजे आपली पहिली दोन बोटं फोल्ड करून अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. आपला अंगठा ओपन असेल आणि करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. ठीक आहे. ज्यांना वात विकार आहेत किंवा आपले बोट फोल्ड होत नसतील तर त्यांनी फक्त पहिलं बोट आणि अंगठा सरळ ठेवायला हरकत नाहीये. बाकीची तीन बोट सॉरी बाकीची तीन बोट फोल्ड करायची आणि अंगठा, एक मिनिट हे बघा, आणि तीन बोट फोल्ड करून फक्त अंगठा आणि पहिलं बोट ओपन ठेवायचं. ज्यांना वात विकार आहे त्यांच्यासाठी ही सूचना. ज्यांना सहज अंगुली मुद्रा जमतीये त्यांनी प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा करायची आहे उजव्या हाताची. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. आपण करणार आहोत सुरुवातीला सूर्यभेदन प्राणायाम. श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं, श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. आता करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट जे ओपन आहे त्याच्याने डावी नाकपुडी बंद करून घ्या. उजवी नाकपुडी ओपन आहे, बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत, कपाळावर आणि डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. हातांची ज्ञान मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवीने आहे तो श्वास सोडून, उजवीने खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी आता ओपन करून घेतलेला श्वास डावीने सोडून द्या. आपण करतोय भेदन. उजवीने श्वास घेऊन डावीने आपण श्वास सोडतोय. पुन्हा डावी नाकपुडी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच. आता आपली उजवी नाकपुडी बंदच आहे अंगठ्याने. आता डावीने आपण करणार आहोत चंद्रभेदन प्राणायाम. डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने संथरेच. लास्ट राउंड चंद्रभेदन. उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद आणि उजवीने संथरेच.
उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, म्हणजे आपण कुठल्या नाकपुडीने श्वास घेताना आपण सहज घेतला आणि सोडला, याकडे आपलं लक्ष. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. करणार आहोत आपण विभागीय श्वसनाची 3 आवर्तन. जाणीव आपली उदर, उर आणि स्कंद भागाकडे आहे तो श्वास सोडून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे, छातीचं प्रसारण, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत अ उ म एकत्रित. अ पोट, छाती, खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव उदर, उर आणि स्कंद भागाकडे. श्वास सोडत अ उ म एकत्रित. अ दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म. अ काही क्षण शांत आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. संपूर्ण शरीर जसं आपण चादर जमिनीवर कशी पसरवतो त्याप्रमाणे आपण अलगदपणे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेला आहे. पाठीच्या मणक्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखवह वाटतोय, आरामदायी वाटतोय. आपल्या शरीरातला प्रत्येक स्पर्श बिंदू आता जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेला आहे. आज आपण जे काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात क्रम आठवूया. आणि हे करत असताना नकळत एखादा अवयव, स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आता पुढची 3 ते 4 मिनिटं आपल्याला शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थ पडून राहायचं आहे. जाणीवपूर्वक शिथिलता. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. जाणीव आपली दोन्ही पावलांकडे. मी माझ्या पायाची दोनही बोटं, माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझे हिप जॉईंट्स, माझ्या सीटचा भाग आणि कमरेचा भाग
शिथिल करत आहे, रिलॅक्स करत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा पाय कमरेपासून पायाच्या नखापर्यंत अगदी शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊया. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ शिथिल होत आहे. आपल्या पोटातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल आहेत. आपलं छोटस हृदय आता विश्रांती घेत आहे, शांतपणे ते त्याचं काम चालू आहे, त्याची जाणीव. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. जाणीव आपली हनुवटीपासून मस्तिष्कापर्यंत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ रिलॅक्स आहे. आपले दोन कान, दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन नाकपुड्या शिथिल आहेत. अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि आपल्या टाळूचा भाग, आपले केस शिथिल, रिलॅक्स आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे रिलॅक्स झालेले आहेत. हवेत कापसासारखे हलके हलके तरंगत आहेत. जाणीव आपल्या श्वासाकडे. ब्रीदिंग अवेअरनेस. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्यांना होतीये. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना एनर्जाइज होत आहे, चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि त्यासाठी मी माझ्या शरीर आणि मनाला संकल्प देत आहे की माझी रोजची 1 तास मी हा स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देणार आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, इच्छाशक्ती माझी प्रबळ झालेली आहे. माझ्या जीवनातलं जे उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, त्या ध्येयाकडे माझी वाटचाल अतिशय योग्य रीतीने चालू आहे. मी सुखी, समाधानी, आनंदी आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण, त्यांना मनापासून वंदन. प्रचंड आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा याचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. हळूहळू या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घेऊया आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचंय आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता, घाई गडबड न करता. डोळे अलगद मिटलेले आहेत. शांती पाठ. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं ओमच्या चरणी सोडून देत आहोत. आपला आजचा दिवस ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत तुम्ही हात खाली. हस्तबंधन. निर्माण झालेली ऊब अलगदपणे संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात केली तिथेच आपला शेवट. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल ते विचारू शकता. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस.